तर नमस्कार मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला 40 साईजचा कटोरी ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग पाहिजे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मेन जी ब्लाऊज पीस आहे ती आपण या पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे. अस्तरही कटिंग करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला पाहायचं आहे की ही कशा पद्धतीने मी कटिंग केलेलं आहे. तर ते तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी 40 साईजची कटिंग दाखवलेली आहे. तर अशा रीतीने आपण हे मेन जी ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर आपण ही सुलट बाजू आहे आणि सुलट बाजूकडून आपल्याला अस्तर जे आहे ती ठेवून घ्यायचं आहे आणि कमरेची जी काही बाजू आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी स्टिच करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला हा जो ब्लाऊज आहे तो तुम्हाला हातशिलाई करायची गरज लागणार नाही. त्यासाठी आपण ही पद्धत वापरू शकताय. ज्यावेळेस तुम्हाला हातशिलाई करायची असेल त्यावेळेस तुम्हाला मेन अस्तर जे आहे ती ब्लाऊज पीसवर खालच्या उलट साईडने ठेवायचे असते. तर आपण हे सुलट साईडने ठेवून व्यवस्थित असं जॉईनिंग करून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला दाब शिलाई मारायची आहे. जे आपले अस्तरची बाजू असते त्या साईडने आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंगमध्ये खूप छान दिसते. तर या पद्धतीने आपण दाब शिलाई मारल्याच्या नंतर आपल्याला इथे कमरेची जी बाजू आहे ते पूर्ण व्यवस्थित एकदम कडेला व्यवस्थित असं हे स्टिप मारून घ्यायचे आहे आणि तसंच आपल्याला हा जो साईडचा जो भाग आहे तो पण स्टिच करून घ्यायचा आहे. आता हा जाड कपडा आहे त्याच्यामुळे आपण अस्तरची जी बाजू आहे त्या साईडने व्यवस्थित असं जॉईनिंग करून घेत आहे, जेणेकरून आपल्याला हे खालच्या साईडने जर तुम्ही जॉईनिंग करायला गेला तर तुम्हाला अस्तर जे आहे ती व्यवस्थित दिसणार नाही. त्यासाठी आपण ही उलट साईडने जॉईनिंग करून घेत आहेत. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे पातळ ब्लाऊज पीस असेल त्यावेळेस तुम्ही वरच्या साईडने ही स्टिच केलं तरी पण चालतं. तर अशा रीतीने हे पूर्ण पार्ट जे आहे पाठीमागलचा तो मी अस्तर जॉईनिंग करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत साईड पीस, कटोरी, या पद्धतीने बाही असेल तर हे सर्व पार्ट जे आहेत ते आपण जॉईनिंग करून घेणार आहेत. ते तुम्हाला पुढे दिसणारच आहेत. आता आपण हे एक्स्ट्राचे जे काही कपडे घेत असतात ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत, जेणेकरून आपण प्रत्येक अस्तरचं ब्लाऊज असेल त्यावेळेस आपण हे व्यवस्थित असं एक्स्ट्राचं जी काही कपडा आहे तो कट करून टाकत असतात. आणि इथे पाहू शकतात आपल्याला पाइपिंग बनवायचे आहे, त्यासाठी मी इथे गळ्याच्या साईडनेही जॉईनिंग करून घेतलेलं आहे. ज्यावेळेस तुम्हाला पाइपिंग बनवायची नसेल त्यावेळेस तुम्ही खालचा कमरेचा भाग आणि वरचा जो काही गळ्याचा भाग आहे तो पण जॉईनिंग करून पलटवून घेऊ शकताय. तर अशा रीतीने पाठीमागलचे टक्स जे आहेत ती घेतलेले आहेत. तर मी अंदाजपैकीच घेत असते, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट टक्स घ्यायचे असतील तर तुम्ही टेपचाही वापर करू शकताय. तर पाहू शकता अगदी परफेक्ट दोन्ही साईड माझ्या झालेल्या आहेत. आता याला तुम्ही डबल टिप पण मारून घेऊ शकतात किंवा आता आपण कमरेची जी काही बाजू आहे तिथे अर्धा इंच वरच्या साईडने जितकी शिलाई मारलेली आहे तितकी आपल्याला टिप मारून घ्यायची असते, जेणेकरून फिनिशिंगमध्ये खूप छान दिसतो. त्यासाठी आता कटोरी जी आहे ते आपण समोरासमोर ठेवून घेतलेले आहेत. काजी बटन पट्टीकडचा जो भाग असतो तो आपण व्यवस्थित समोरासमोर ठेवून घेतलेला आहे. कधीही तुम्ही कटोरी जॉईंट करत असताल किंवा साईड पीस जॉईनिंग करत असताल त्यावेळेस तुम्हाला भरपूर ताईंना काय होतं की नवीन ब्लाऊज शिवायला शिकलेले असतात, त्यांना उलट सुलट बाजू समजत नाही आहे किंवा दोन्ही पार्ट जे आहेत ती एकच होतात. तर तुम्ही जर या पद्धतीने जर स्टिच केलं ना तर तुमचे ते प्रॉब्लेम जे आहेत ती होणार नाहीत. तर ते या पद्धतीने कधीही तुम्ही अस्तर जॉईनिंग करत असताल त्यावेळेस तुम्हाला अस्तरचे जे काही भाग आहेत ते समोरासमोर ठेवून व्यवस्थित जॉईनिंग करून घ्यायचे आहेत. आता एक्स्ट्राचे मी हे कपडे लगेचच कट करून घेत आहे. तर आपण पूर्ण जे अस्तरचं ब्लाऊज असतं ना त्याच्यामध्ये पूर्ण एक्स्ट्राचे ही अस्तर जे आहेत ती कपडे जे आहेत ती घेतलेले असतात, कारण आपल्याकडून कमी जास्त होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही परफेक्ट कटिंग न करता एक्स्ट्रा पाव इंच तरी जी मेन ब्लाऊज पीसचा भाग आहे तो घेतला पाहिजे. तर आता इथे पाहू शकतात साईड पीसही मी समोरासमोर ठेवून घेतलेले आहेत, कारण खूप ताईंना असे प्रॉब्लेम येतात की त्या एकच साईडचे स्टिच करत असतात, पुन्हा ते उकलण्यात जातो, त्याच्यात वेळ जाऊ नये त्यासाठी आपण हे टिप्स जी आहेत ती वापरायची आहेत. अगोदरच तुम्हाला अस्तरची जी बाजू आहे ती समोरासमोर ठेवून मेन ब्लाऊज पीसचे पार्ट जे आहेत ती या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत. आता हे पण मी साईड पीस जे आहे ती पण मी व्यवस्थित असे जॉईनिंग करून घेत आहे. तर तुम्हाला जर ही कटिंग करण्याची पद्धत जर माझी पाहिजे असेल ना तर उषा फॅशन ब्लाऊज डिझायनर या चॅनलवर भरपूर सारे मी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि कमी वेळेमध्ये
भरपूर सारे ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करत असते. दिवसभरात तुम्ही 4 ते 5 ब्लाऊज कंप्लीट करू शकताय तुमची परफेक्ट कटिंग स्टिचिंग असेल तर. आणि किंवा तुम्हाला नवीन बेसिकमध्ये शिक्षण झालेलं असेल किंवा तुम्हाला परफेक्ट येत नाहीत, त्यांनीही ब्लाऊज पेपर कटिंग जर ऑर्डर केले तर परफेक्ट तुमचे ब्लाऊज बसणार आहेत. आजपर्यंत खूप साऱ्या ताईंनी आपले पेपर कटिंग ऑर्डर केलेले आहेत. तर 2 वर्षापासून आपण हे उपलब्ध केलेले आहेत. तर चला आता हे आपण एक्स्ट्राचे कटिंग करून घेत आहे. तर आता हे झालेले आहेत आपले. आता आपण घेतलेलं आहे कटोरी. तर प्रत्येक वेळेस मी सांगत असते की मी कटोरी जे आहे ते अगोदर स्टिच करून घेत असते. बऱ्याच जणींच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात. कुणी साईड पीसला जॉईनिंग करून कटोरीचे टक्स घेत असतात. तर शक्यतो तुम्ही अगोदर कटोरीचे टक्स घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही साईड पीसला कटोरी जॉईनिंग करून घेतली तर तुमचं कटोरीचा जो काही प्रॉब्लेम आहे तो बऱ्याचपैकी सॉल्व्ह होतो. त्यासाठी तुम्ही अगोदर कटोरीचे टक्स पॉईंट जे आहेत ती कट करून घ्यायचे आहेत. तर आडवा टक्स मी 1.5 इंचाचा घेत असते. उभा टक्स साईजनुसार मी 3 इंच किंवा 3.25 इंच, आता 40 साईज आहे त्याच्यामुळे मी ही 3.25 पर्यंत उभा टक्स घेतलेला आहे. कारण 2.5 पर्यंत किंवा 2.25 पर्यंत घेतला तर तिथे तुम्हाला पप्स जो आहे तर त्याचं टोक येऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला 3-3.25 पर्यंत जरी घेतला तरी परफेक्ट बसणार आहे. कारण आपली कटोरी जी आहे ती अशी पूर्ण फुल कटोरी आहे. त्यासाठी तर तुमची हाफ कटोरी असेल तर त्यावेळेस तुम्ही 2.5 इंचाचा टक्स घेऊ शकतायत. पण आपली कटोरी जी आहे ती फुल आहे त्याच्यासाठी मी इथे 3 किंवा 3.25 टक्स घेत असते. आडवा टक्स आपला कंपल्सरी 1.5 इंचाचा आहे. ज्यावेळेस तुमची मोठी साईज असेल, हेवी साईज, त्यावेळेस आडवा टक्सही चेंज होत असतो. तर इथे पाहू शकतात अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती जॉईनिंग करून घ्यायची आहेत. अशा रीतीने मी क्रॉसपट्टी ही जॉईनिंग करून घेत आहे. तर खूप सोपे टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेल्याच आहेत. पण तरीही प्रत्येक साईजचा ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचा आहे किंवा मोंडा किती घ्यायचा आहे किंवा पुढचा गळा कशा पद्धतीने स्टिच करायचा आहे, क्रॉसपट्टी कशी जॉईनिंग करत असते, फिनिशिंगमध्ये ब्लाऊज कशा पद्धतीने दिसतो, हे सर्व काही तुम्हाला म्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तरीही तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या टिप्स ज्या आहेत ती सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर आणखीनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी. तर अशा पद्धतीने मी इथे दोन्ही भाग जे आहेत ते क्रॉसपट्टीचे जॉईनिंग करून घेतलेले आहेत. खालच्या साईडने आपल्याला 3 पार्ट जॉईनिंग करून घ्यायचे असतात. त्याच्यानंतर दुसरी जी शिलाई आहे ती आपण 2 जी क्रॉसपट्टीचे भाग आहेत त्यालाच टिप मारून घेत असतात. आता याच्यातही भरपूर पद्धती आहेत. कुणी खालच्या साईडने अगोदर शिलाई मारून ओपनिंगमध्ये ठेवत असतात. तर त्यावेळेस काय होतं की फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीने जे जॉईनिंग केलं ना तर फिनिशिंग खूप छान दिसते. आता ही मी पलटवून घेतलेले आहेत. पलटवून घेतल्याच्या नंतर जे आपला क्रॉसपट्टीचा आणि कटोरीचा जो भाग आहे तिथला मी 2 टिप फिनिशिंगमध्ये मारून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे जे ब्लाऊज पीस आहे ती असं फुगार आहे, त्याच्यामुळे मी इथे फिनिशिंगसाठी हे टिप जी आहे ती क्रॉसपट्टीपाशी दोन्ही पार्टला मारून घेत आहे. तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून घेऊ शकता. तुमचं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये खूप छान दिसतं. मेन कस्टमर तुम्हाला वाढवायचे असतील तर तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग परफेक्ट असेल, जिथे तिथे तुम्ही व्यवस्थित स्टिचिंग केलेलं असेल तर तुमच्याकडे कस्टमरची खूप सारी वाढ होत असते. त्यासाठी कस्टमरला आपल्याला तेच पाहिजे असतं की आपलं ब्लाऊज जे आहे ते अगदी फिनिशिंगमध्ये जर त्यांना व्यवस्थित दिसलं की ते त्यांना परफेक्ट बसत असतं. त्यासाठी तर इथे मी आता जे आपण हुक लूक पट्टी आहे ती जॉईनिंग करून घेत आहे. जेणेकरून आपल्याला बऱ्याच मैत्रिणींना हुक लूक पट्टी म्हणजे काय, काजी बटन पट्टी म्हणजे काजा ज्या साईडने करतात ती पट्टी आणि ज्या साईडने आपण हुके किंवा बटन लावतात ती पट्टी, त्याला आपण हुक लूक पट्टी म्हणत असतात. आता इथे मी बटन लावण्याची पट्टी जी आहे ती जॉईनिंग करून घेतलेली आहे. वरच्या साईडने येत असते आणि जे आपल्याला आय बटन जे असतात ना म्हणजे काजी करायची जी पट्टी असते आपण पूर्ण खालच्या साईडने फोल्ड करत असतात, तर ती पट्टी आपण नंतर इथे जॉईनिंग करून घेतलेली आहे.
याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता स्टार्टिंगला मी फोल्ड कपडा करूनच पलटवून घेतलेला आहे. तर ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने पट्टी जी आहे जॉईनिंग करताना त्यावेळेस तुमचं ब्लाऊजची आणखीन फिनिशिंग खूप छान दिसणार आहे. तर तुम्ही नक्की ज्या मी तुम्हाला टिप्स सांगत आहे त्या नक्की फॉलो करा. त्या पद्धतीने तुम्ही स्टिच करायचा प्रयत्न करत जा, जेणेकरून परफेक्ट ब्लाऊज तुमचं फिनिशिंगमध्ये दिसत असतं त्यासाठी. तर आता इथे मी कट करून टाकलेला आहे. त्यानंतर समोरासमोर तर हे दोन्ही पार्ट ठेवायचे आहेत. गळ्याचा भाग जो आहे तो खालीवर होत असतो थोडा तरी किंचित तरी पण आपण इथं एक परफेक्ट असं करून घ्यायचं आहे. थोडासा गळ्याला आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि अशा रीतीने आपण हे आता दोन्ही पार्ट तयार केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा गळा जो आहे तो चेक करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी पुढचा गळा जो आहे तो चेक केलेला आहे. तर इथे थोडासा आपल्याला डीपमध्ये पाहिजे आहे. तर इथं आपण अर्धा इंच शिलाई मारून घेणार आहेत आणि त्यानंतरच आपण पुढचा जो गळा आहे, तर आता इथे तुम्हाला समजलंच असेल की पुढचा गळा जर कस्टमरच्या ब्लाऊजचा मोठा असेल त्यावेळेस काय करायचं आहे. तर मी इथं या पद्धतीने मी पुढचा गळा मोठा असेल तर मी ही टिप्स वापरत असते. तुम्ही नक्की ही टिप्स वापरू शकताय तुम्हाला पुढचा गळा जर डीपमध्ये पाहिजे असेल त्यावेळेस. याच्यापेक्षा आणखीनही तुम्ही डीप करू शकतायत. मी ज्या पद्धतीने केलेलं आहे ना तसंच तुम्ही खालच्या साईडने कटोरीची जी बाजू असते तिथे टिप मारून घ्यायची आहे. किती अर्धा इंच किंवा 1 इंच तुम्हाला डीपमध्ये आणखीन पाहिजे आहे त्यावेळेस तुम्ही ती टिप जी आहे फक्त आणि फक्त कटोरीचा भाग जो असतो ना तर तिथपर्यंतच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा जो साईड पीसचा भाग आहे तिकडे आपल्याला वरच्या साईडला टिप मारून घ्यायची नाही आहे. आता इथे मी शोल्डर जे आहे ती जॉईनिंग करून घेत आहे, जेणेकरून तुम्हाला याच्या अगोदरही मी सांगितलेलं आहे की बऱ्याच जणी काय करतात शोल्डर जोडताना बरेच प्रॉब्लेम होतात. तर शोल्डर तुम्हाला गळ्याच्या साईडने जॉईनिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पायपिंग बसवण्याच्या अगोदर किंवा बाही स्टिच करण्याच्या अगोदर जे आहे हे दोन्ही फिटिंगचा जो भाग आहे मोंड्यातला तो परफेक्ट आपल्याला 2 इंचाची मार्जिंग असेल तिथपर्यंत आपल्याला हे दोन्ही पाठीमागलचा आणि पुढचा भाग जो आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर जिथपर्यंत आपली मार्जिंग आहे तिथपर्यंत हे आपल्याला परफेक्ट दोन्ही बाजू करून घ्यायच्या आहेत. कमी जास्त असेल तर ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. याने काय होतं की तुमची जी काही मोंड्यातली शिलाई आहे ती मागे पुढे होणार नाही आहे. तर ही नक्की तुम्ही ही जी काही तुमच्याकडून चूक होत असेल तुमच्याकडून मागे पुढे जी भाग आहे ती होत असेल तर ते भाग होणार नाहीत. आता इथं मी पायपिंग करून घेणार आहे. तर पायपिंग करण्याची ही खूप सोपी पद्धत आहे. तर याचा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे. खूप जवळून तुम्हाला पायपिंग शिकवलेली आहे. आणखीन एक तुम्हाला तुमच्यासाठी मी खूप दिवस झालेला आहे, कमीत कमी 1.5-2 वर्ष झालेलं आहेत त्या व्हिडिओला. तर आणखीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच मी आणणार आहे, जेणेकरून तुम्हाला पायपिंग जे आहे अगदी कमी वेळेमध्ये आणि परफेक्ट पायपिंग शिकायची असेल तर नक्की तुम्हाला तो व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि खूप सोपी टिप्स आहे. तुमची पायपिंग जी आहे ती पलटणार नाही. तुम्हाला जास्त ताणही घ्यायची गरज लागत नाही आणि फक्त आणि फक्त 2 शिलाईमध्ये आपली ही पायपिंग तयार होते. तर तुम्ही नक्की या पद्धतीने ही पायपिंग जी आहे ती बनवून घेऊ शकता. तर रेडीमेड ब्लाऊजला जशी पायपिंग असती त्याच पद्धतीने माझी पायपिंग असते. तर तुम्ही ही नक्की प्रयत्न करा. ना की तुम्हाला रेडीमेड जे आपला पायपिंगचा धागा मिळत असतो तो पण तुम्हाला वापरायची गरज नाही आहे. तर तुम्ही नक्की अशा रीतीने ह्या छोट्या छोट्या जी काही टिप्स आहेत ती फॉलो करत जा. आणि जिथे आपला बॅक साईडचा गोल भाग असेल किंवा फ्रंट साईडचा जो भाग आहे गोल साईड तिथे आपल्याला एक्स्ट्राचे ही कपडे जे आहेत ती कटिंग करून टाकायचे आहेत आणि व्यवस्थित असे छोटे छोटे नॉट्स द्यायचे आहेत कात्रीच्या साहाय्याने क्रॉसमध्ये द्यायचे आहेत, जेणेकरून आपली पायपिंग जी आहे ती अगदी परफेक्ट आली पाहिजे त्यासाठी. तर खूप छानमध्ये आणि सोपी आहे पायपिंग बनवण्याची जी काही पद्धत आहे ती. आणि कस्टमरला पायपिंग फिनिशिंग ही जे आहेत ना हे जर तुमचं काम जे आहे ते आवडलं ना तुमच्याकडे कस्टमरची रांग लागत असते. त्यासाठी तुम्हाला ह्या छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो करायच्या आहेत. बऱ्याच मैत्रिणी आणखीनही
ब्लाऊज शिवायला नवीन शिकलेले आहेत किंवा शिकायची इच्छा आहे, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर परफेक्ट अगोदर करून घेतल्या ना, तुमचे कस्टमर घ्यायला तुम्हाला आणखीन त्याच्यात प्रोत्साहन मिळत असतो. त्यासाठी ह्या तुमच्या स्वतःच्या ब्लाऊजवर तुम्ही ह्या टिप्स ज्या आहेत ती फॉलो करायच्या आहेत. अशा रीतीने आता इथे मी पायपिंग जी आहे ती तयार करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला बाही जॉईनिंग करायची आहे. तर कमी वेळेमध्ये पाहू शकतायत, खूप अगदी अर्धा पाऊण तासामध्ये तुमचा अस्तरचं ब्लाऊज कंप्लीट होतं. आणि साधा ब्लाऊज पीस असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 25 मिनटं किंवा 20 मिनटात तुम्ही तो साधा ब्लाऊज पीस जे आहे ते तयार करून घेऊ शकताय. तर अशा रीतीने मी इथे ही तयार करून घेत आहे. त्यानंतर आता हे पूर्ण पायपिंग जी आहे ती झालेली आहे. हे पहा, दोन्ही साईडने आपली फिनिशिंग तुम्हाला पाहायला मिळणारच आहे की बॅक साईडनेही परफेक्ट आहे आणि फ्रंट साईडनेही परफेक्ट आहे. आता इथे मी दोन्ही साईडने आणखीन एक प्रॉब्लेम होत असतो की जी काही बाहीचे जे फिश आकार जो असतो तो बऱ्याच जणींचा दोन्ही साईड एक साईडने होतात. म्हणजे डावी आणि उजवी बाही जी आहे ती दोन्ही साईड एकच होत असतात. त्यावेळेस काय होतं की मग अगोदर तुम्ही अस्तर जॉईनिंग करण्याच्या अगोदर तुम्हाला जी फिश आकार आहे ती समोरासमोर ठेवून घ्यायचा आहे किंवा बॅक साईडचा जो भाग आहे तोही तुम्ही समोरासमोर ठेवून घेतला की तुमचे जी काही ती प्रॉब्लेम होतो ना तो प्रॉब्लेम होत नसतो. तर तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा. आणि तुम्हाला इथे एक्स्ट्रा दिसत असेल, आता इथे वरचा जो कपडा आहे तो कमी पडलेला आहे, तर त्यावेळेस काय करत असते ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे. त्याच्यातही जी काही जॉईनिंग आहे, आपण एक्स्ट्रा जॉईनिंग देत असतात बाहीला, तर ती बी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तुम्हाला अगोदर ती कपड्याला जॉईनिंग करून घ्यायची गरज लागणार नाही आहे. तुम्ही पूर्ण तुमची बाही जॉईनिंग झाल्याच्या नंतरही तुम्ही अस्तर जी काही जॉईनिंग द्यायचं आहे आपल्याला कपड्याला तो पण तुम्ही देऊन घेऊ शकताय. तर खूप साऱ्या टिप्स आहेत. तुम्ही एकदम कमी ब्लाऊज पीसमध्ये बाहीमध्ये बऱ्याच जणींचं काय होतं की मोठी हेवी साईज असेल त्यावेळेस तुम्हाला बाही जी आहे ती कपड्यावर बसत नाही, कमी पडते. त्यावेळेस तुम्ही अस्तरच्या ब्लाऊजला जॉईनिंग करून द्यायचं आहे. 2 इंच असेल किंवा 3 इंचाचा तुम्हाला कपडा कमी पडत असेल त्यावेळेस. आता इथं मला थोडंसंच कमी पडलेलं आहे. 1-1 इंचाचा इथं थोडंसं दोन्ही साईडने कमी पडलेला होता मेन ब्लाऊज पीस जे आहे त्याचा कपडा. तर आता मी या पद्धतीने हे पूर्ण तयार करून घेत आहे अगोदर आणि त्याच्यानंतर मी हे जॉईनिंग देणार आहे. ती तुम्हाला दिसणारच आहे कशा पद्धतीने मी जॉईनिंग देत आहे ती. आता एक्स्ट्राचे कपडे आपल्याला हे कट करून टाकायचे आहेत. याच्यामध्येही आपण एक्स्ट्रा जो मेन ब्लाऊज पीसचा कपडा असतो तो घेतलेला होता. तर तिथं दोन्हीही बाही जे आहे ते मी जॉईनिंग करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण इथं पाहू शकता ते एक्स्ट्रा कपडे ठेवलेले असतात किंवा निघालेले असतात ते घ्यायचे आहेत. तर आता तुम्हाला जितकं कमी पडलेलं आहे 1 इंचाचा कमी पडलेला आहे तर तुम्ही इथं एक्स्ट्रा 2-2.5 पर्यंत कपडा घेऊ शकताय. आता मी इथे पुढच्या साईडने फोल्ड केलेला आहे. फोल्ड करून या पद्धतीने आपल्याला जितका कमी पडलेला आहे तिथपर्यंत आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा कट करून टाकायचा आहे. पाहू शकतात किती सोपी टिप्स आहे. तुम्हाला नक्की या पद्धतीने तुम्ही जॉईनिंग करून घेऊ शकताय. ही टिप्स कधी वापरायची आहे आपल्याला, तर आपलं मार्जिंगमध्ये शिलाई जितकी जाईल ना त्यावेळेस वापरायची आहे. आता 2 इंचाची आपली एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली असते, त्याच्यासाठी आपण 1.5 इंचापर्यंत तुम्हाला मेन ब्लाऊज पीसचा जर कपडा कमी पडला तर तुम्ही ही टिप्स वापरू शकताय. तर आता इथं पाहू शकतायत या पद्धतीने मी बाही ही जॉईनिंग करून घेत आहे. तर माझी बाही जॉईनिंग करण्याची पद्धत तुम्हाला पाहायची असेल तर त्याच्यावर पण मी सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे की अशा पद्धतीने बाही जी आहे ती जॉईनिंग केल्याच्या नंतर तुमची बाही जी आहे ती मागे पुढे होणार नाही, मागचा भाग कमी आहे पुढचा भाग जास्त होणार नाही किंवा तुम्हाला परफेक्ट मधला जो मध्य सेंटर बाहीचा असतो तो पण तुमचा होणार नाही. तर या पद्धतीने मी अगोदर शोल्डरपासून हाताच्या साहाय्याने बाही जॉईनिंग करून घेत असते. त्याच्यानंतर टीप जी आहे ती स्टार्टिंग करत असते. आता इथे मी जी आपली मी उलट साईड आणि सुलट साईड याच पद्धती तुम्हाला सांगितलेल्याच आहेत. पण आता इथं एक्स्ट्रा मी साईडने काय करणार आहे
की आपण जिगजॉग जे आहे ती करून घेणार आहे, त्यावेळेस तुम्हाला उलट साईड जी आहे तिकडूनच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर जिगजॉग करून घ्यायचा नसेल फिटिंगमध्ये, तर तिथे तुम्ही अगोदर तुम्हाला सुलट साईड जी आहे तर त्या साईडने तुम्ही टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर पलटवून घ्यायचं आहे. पलटवून घेतल्याच्या नंतर उलट साईडने आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर मी मेन ब्लाऊज पीस जे आहे त्याचं पण व्यवस्थित अशी दंडाचा भाग असेल फिटिंगचा, किंवा मोंड्यामधला असेल, किंवा कमरेची बाजू असेल, हे मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचा कपडा जो आहे मागे पुढे झालेला तो पण आपण कट करून टाकलेला आहे. आणि एक्स्ट्रा आपल्याला 3 ते 4 शिलाई इथं मारून घ्यायच्या आहे. ज्यावेळेस तुमची तब्येत वाढेल त्यावेळेस तुम्हाला ह्या शिलाई जी आहे ती उपयोगाला येत असतात त्यासाठी. तर अशा पद्धतीने मी ही पूर्ण ब्लाऊज जी आहे ती एक साईड तयार झालेली आहे. दुसरी साईडही मी तयार करून घेत आहे. अशा पद्धतीने दुसरी साईडही आपली तयार झालेली आहे. तर परफेक्ट असा पूर्ण तुम्हाला ब्लाऊज जो आहे अस्तरचा मी 40 साईजचा स्टिच करून दाखवलेला आहे. तर पाहू शकतात फिनिशिंगमध्ये पूर्ण परफेक्ट असा लुक आलेला आहे. ज्यावेळेस हा ब्लाऊज वेअर करताना त्यावेळेसही परफेक्ट अंगात बसणार आहे. तर एवढा कॉन्फिडन्स असावं की आपल्यावर, म्हणजे जे काही टेलर आहेत त्यांच्यावर, की ह्या आपण स्टिच केलेला ब्लाऊज जे आहे ते आपल्या कस्टमरला बसलाच पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही स्टिच करायचं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि भेटूत पुढील व्हिडिओमध्ये.